पेंशन वाली है 9,000 रुपये पेंशन। अरे चांगले कॅमेरा पण फोटो येत आहेत आपले, व्यवस्थित तुम्हाला दिसेल। मागे चला पण पेन्शनर से चुकीचा, पेन्शनरांना न्याय, पेन्शनर से चुकीचा, पेन्शनरांना फसवणारं केंद्र सरकार मुर्दाबाद, आरोग्य सुविधा मोफत मिळालंच पाहिजे, आरोग्य सुविधा मोफत मिळालंच पाहिजे, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, पेन्शनर से चुकीचा, पेन्शनर से चुकीचा, पेन्शनर से चुकीचा, पेन्शनना पाळणाऱ्या मोदी सरकारचा कोण म्हणता देत नाही। आज आपण काय मागल्या आहे, आज EPS 95 जी कामगारांना मिळणारी 162 आस्थापनातली ही पेन्शन योजना 95ला सुरुवात झाली। या पेन्शन योजनेला कोणत्याही प्रकारचा मानवी भत्ता मिळत नाही। जवळपास या देशामध्ये 70 लाख EPFचे पेन्शनर्स आहेत। या पेन्शनरांना जवळपास 50% पेन्शनरांना 1000 ते 1200 रुपयेच फक्त मिळतात। या देशामध्ये राज्यसभेची कमिटी करण्यात आली 2011 मध्ये आणि भगतसिंग कोश्यारी एक कमिटी करून त्या कमिटीने शिफारस केली होती की 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्याचं आम्ही लागू करू। आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, त्यावेळेस प्रकाश जावडेकर साहेबांनी सांगितलं की मी भाजपचा जरी कार्यकर्ता असलो तर उद्यापासून मी तुमचा प्रवक्ता म्हणून काम करेल आणि आमचं सरकार आल्यावरती 100 दिवसात आम्ही तुमचे 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्याचं लागू करू। आज 8 वर्ष उलटून गेले, या EPS पेन्शनच्या बाबतीत केंद्र सरकार, मोदी सरकार काहीही बोलत नाही। याचा जाब विचारण्याकरता सातत्याने आम्ही आंदोलन करतोय। आज 25 तारखेला संपूर्ण भारतभर आंदोलन करून या सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। 8 वर्ष आम्हाला 1 रुपया वाढवून दिलेला नाही आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आजचं हे आमचं आंदोलन आहे। जगण्या इतकी 9,000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह द्या। त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याचे आहेत। आमची मागणी आहे की सर्व पेन्शनरांना मोफत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत। हे सुद्धा आश्वासन शिर्डीमध्ये झालेल्या दत्तात्रय बंगारू कामगार मंत्र्यांनी सांगितलं होतं, त्यालाही 4 वर्षे उलटले, तेही काम केलं नाही। हे केंद्र सरकार कामगारांची जीवाशी खेळत आहे। कोरोनामध्ये लोकांना पैसे नसल्यामुळे आमच्या अनेक पेन्शनरांनी प्राण गमावलेला आहे, तरी या सरकारला दयामाया येत नाही। म्हणून आमचा हा जो आजचा मोर्चा आहे हा संपूर्ण देशभर आहे आणि आम्ही या केंद्र सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही दिलेलं आश्वासन पाळा, अन्यथा या पुढचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आम्ही आता मंत्र्यांच्या घरावर आज आम्ही करत आहोत, परंतु उद्याचं आंदोलन संपूर्ण देशातील कामगार एक मोठा मोर्चा दिल्लीत आम्ही डिसेंबरमध्ये करणार आहोत। आणि तरी सरकार जागं झालं नाही तर या देशातील 70 लाख जे पेन्शनर्स आहेत बेमुदत जेल भरो आंदोलन करून कोणत्याही प्रकारचा जामीन घेणार नाही, असं जीवावर उदार होऊन सर्व पेन्शनर आंदोलन करणार आहेत। सरकारने आता आमचा कंटाचा आत्मा पाहू नये आणि लवकर निर्णय घ्यावा, यासाठीचं आजचं आंदोलन आहे। आदरणीय मंत्री महोदयांनी आमच्या मागण्या समजून घ्याव्यात। पोलिसांनी आमच्या परमिशन नाकारलेली आहे, परंतु सर्वांचा राग आहे म्हणून आमचा मोर्चा हा निघणार आहे।